गुड मॉर्निंग. खरं तर आमचे स्नेही आणि मराठवाड्याचे सुपुत्र संकर्षण कराडेंनी जे सुसंस्कृत संस्कारांनी काव्यमय भाषण जे केलेलं आहे त्याच्यानंतर माझं राजकीय भाषण हे जरासं कठीण जाणार सगळ्यांना, पण अतिशय सुंदर शब्दानंतर आपण सगळेजण भारावून गेलेलो आहोत. आजच्या या ज्ञानदानाच्या कार्यक्रमामध्ये ज्ञानदानाचा वारसा वसा म्हणून जपत कार्यरत असलेले यशवंत क्लासेसचे संस्थापक श्री शीतल पाटील, आता ज्यांचं मी वर्णन केलं ते अभिनेते आणि अभिनेत्यांपेक्षा किंवा अधिक संवेदनशील कवी म्हणून प्रसिद्ध असणारे आपले यशवंत क्लासेसचे आता ब्रँड अँबॅसेडर श्री संकर्षण कराडे, पुण्याचे माजी महापौर आणि आमचे सहकारी दत्तात्रय धनकवडे साहेब, सौ उज्ज्वला पाटील ज्यांचं आपण कर्तृत्व ऐकलेलंच आहे, आणि या ज्ञानदानाचा वारसा यशस्वीपणे पुढे नेणारे यशवंत करणारे तिसऱ्या पिढीचे वारसदार हर्षवर्धन आणि आदित्य पाटील ज्यांचा सत्कार आपण केला त्या सर्वच माझ्या कर्तव्यगार रणरागिणी, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच विद्यार्थी मित्रमैत्रिणी तसेच त्यांचे पालक आणि सर्वच सन्माननीय पुणेकर. खरं तर पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरामध्ये मला मराठवाड्यातल्या एका साध्या महिलेला बोलायचं म्हणजे जरा असं दडपणच येतं पहिल्यापासून खरं सांगायचं. आणि पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर तर आज हे विद्येचे प्रांगण तुम्हाला विद्यार्थ्यांच्या टवटवीत उपस्थितीनं अक्षरशः भरून गेलेलं आहे. कारण मी एंट्री केल्यानंतर मला कळलं की अरे बापरे सगळे अगदीच येऊन बसलेले आहेत. मला थोडासा उशीर झाला आणि माझ्यामुळे थोडासा या कार्यक्रमासाठी उशीर झाला, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते. यशवंत क्लासेसची गेल्या 30 वर्षाची वाटचाल कशी यशस्वी आणि समृद्ध आहे तुमच्या या उत्स्फूर्त प्रफुल्लित उपस्थितीतून नक्कीच कळलेलं आहे. श्री शीतल पाटील यांच्या पिताजींनी स्वीकारलेलं हे ज्ञानदानाचं वृत्त आज तिसऱ्या पिढीपर्यंत एक प्रवाही झालेला आहे. त्याचे सारे कुटुंबच ज्ञानदानाच्या या वृक्षाला वृक्ष करत आहेत. भावी पिढी केवळ ज्ञानवंत न होता ती गुणवंत यशवंत झाली पाहिजे यासाठी पाटील यांचे सुरू असलेले प्रयत्न मला खरं तर विशेष भावले. वंदे स्त्रीत्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला. हा सन्मान सोहळा म्हणजे महिलांप्रती आदराची समतेची भावना तसंच विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा हा प्रयत्न असल्याचं मला वाटतं. त्याबरोबरच त्यांनी एक कवितासंग्रहाचंही प्रकाशन करून त्याचा हा उपक्रम चिरंतन केला. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देते. खरं सांगायचं तर 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून आपण सर्व जण साजरा करत असतो, पण याचा औचित्य साधून आपण महिला दिनानिमित्त आठवडाभर संपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत ही कौतुकाची बाब आहे. आज 2 मार्चलाच आपण महिला दिन साजरा करतोय आणि येणाऱ्या महिला दिनाच्या मी आपल्या सर्वच माता भगिनींना मनापासून शुभेच्छा देते. खरं सांगायचं तर महिला दिन हा वर्षातला फक्त एक दिवस नसून तो दररोज प्रत्येक क्षणी साजरा होणारा दिवस असायला हवा. कारण स्त्री ही एक संकल्प, संयम आणि शक्तीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ती एक वेळी आई, कन्या, पत्नी, सून आणि सगळ्याच भूमिकांमध्ये म्हणजे शिक्षिका, डॉक्टर, अधिकारी,
ज्यांना आपण सन्मान केले त्याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश होता. शास्त्रज्ञ, उद्योजक आणि नेता म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. आणि खरं सांगायचं तर या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपल्या जडणघडणीमध्ये आपल्या वडीलधाऱ्यांचा, आईवडिलांचा खूप मोठा वाटा असतो. आणि असंच माझ्याही जडणघडणीमध्ये माझ्या पालकांचा, खास करून आईचा संस्कार आणि प्रेरणा हीच माझी खरी शिदोरी आहे. आणि या शिदोरीच्या जोरावरच मी आज तुमच्या समोर उभी आहे. स्त्री ही कधीच कमकुवत नसते. परिस्थिती कशी असली तरी सहनशक्ती, संयम व जिद्द या 3 गोष्टी ती कोणतीही अडचण पार करू शकते. आणि आईच्या ह्या संस्काराची शिदोरी मला माझ्या काटेवाडीच्या कामांसाठी ते टेक्स्टाईल पार्कपर्यंत प्रमुख म्हणून, तसेच एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची प्रमुख ते राज्यसभा खासदार आणि आता पीठासीन अधिकारी म्हणून नेहमीच प्रेरणादायी ठरत आलेले आहे. स्त्रीच्या या महानतेचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ज्यांचं आपण सुरुवातीलाच वंदन केलं त्या राजमाता जिजाऊ. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांच्या तेजस्वी विचारामुळे आणि दृढ इच्छाशक्तीमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. राजमाता जिजाऊंनी केवळ एक राजा घडवला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या भवितव्याचा पाया रचला. आज आपण जिजाऊ साहेबांच्या त्यांच्याकडनं शिकण्यासारखं काय आहे तर त्यांनी घालून दिलेलं स्वाभिमानाचं, धैर्याचं आणि न्यायाचं बाळगडू, आणि ते आपल्या सगळ्यांनीच आपल्या अंगी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. आज समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी आपापल्या कर्तृत्वाने ठसा उमटवलेल्या आहेत. आपण सगळेजण जाणतो, माहिती आहे. पूर्वी महिलांसाठी काही क्षेत्र मर्यादित मानली जायची, पण आता काळ बदलला आहे. त्या सर्वच क्षेत्रामध्ये अगदी सुनीता विल्यम्स पासून आपण आपल्या आदरणीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांपर्यंत आपण खेळामध्ये कुठलंही क्षेत्र असं नाही की त्याच्यामध्ये महिलांनी खांद्याला खांदा लावून नाही तर त्याच्या अग्रेसर सुद्धा भूमिका पार पडलेल्या आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी आणि आताच्या आपल्या सरकारनेही 33% महिलांसाठी आरक्षण दिलेलं आहे. आणि ही सगळ्याच आपल्या महिला वर्गासाठी सुवर्ण संधी आहे. राजकारणात महिलांसाठी 33% आरक्षण ही एक ऐतिहासिक संधी जरी असली तरी केवळ आरक्षण मिळालं म्हणजे महिलांना राजकारणात स्थान मिळालं असं नाही, तर त्यासाठी महिलांना सक्षम आणि समर्पक रीतीने जगाकडे बघणं आणि ते अंगीकारणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात देखील राज्याचे आपले उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली महिला बाल कल्याण विभागातर्फे अनेक योजना महिलांसाठी आहेत. त्यांनी जर विद्यार्थ्यांसाठी, युवतींसाठी आणि महिलांसाठी तर त्यांनी जर याचा फायदा घेतला तर नक्कीच आपल्याला खूप उपयोगाचा होणार आहे. महिला आज विविध क्षेत्रांमध्ये विविध पदांवरती काम करताना आपण सगळेजण पाहतो. यामध्ये आजही खूप जणी याच्यामध्ये असतील. म्हणून मला असं वाटतं की महिलांनी केवळ संख्यात्मक वाढ न करता गुणवत्तापूर्ण योगदान द्यावं अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते. तुमचं शिक्षण, तुमचा आत्मविश्वास, तुमच्या नेतृत्व गुणाची जाणीव ही समाज बदलण्याची खरी ताकद आहे. ती ओळखा आणि पुढे या आव्हान मी आपल्या या सगळ्याच माझ्या महिला वर्गाला करते. एक स्त्री एवढी जबाबदारी कर्तृत्वाचा सुंदर समतोल साधणारा आदर्श उदाहरण जगात दुसरं कुठेही सापडणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे की संघर्षांच्या प्रत्येक कवितेमध्ये एक स्त्री आणि तिचं जो सगळा स्वभाव आणि कर्तृत्व आणि सहनशक्ती याच्यामधून त्यांच्या मनातल्या स्त्रीविषयीच्या भावना सतत प्रगट होत असतात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की स्त्री केवळ घरच्या 4 भिंतीत मर्यादित नाही. ती घर सांभाळते, मूल वाढवते, ती शिक्षण घेते, नोकरी करते, व्यवस्थापन करते. व्यवस्थापन करणाऱ्या त्या उज्ज्वलताईच आपण रोज पाहता. तर ते सगळंच आपल्या
जबाबदाऱ्या आणि तशाच समाजकारणातही त्या अत्यंत उत्तम रीतीचं काम करताना आपण पाहतो. एकीकडे ती आई म्हणून आपल्या मुलाच्या भवितव्याचं शिल्पकार असते, तर दुसरीकडे ती एक अधिकारी म्हणून देशाचा विकास घडवते. म्हणून स्त्री ही संस्कार, जबाबदारी आणि कर्तृत्व याचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. यशवंत क्लासेस ही संस्था केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाही, तर त्यांना एक जबाबदार, देशभक्त तसेच कुटुंबासहित दक्ष नागरिक घडवण्याचं कार्य करते. असं म्हणायला खरंच म्हणजे काहीच हरकत नाही, कारण आज वंदे स्त्रीत्व हा उपक्रम या सामाजिक दर्जाचा भाग आहे. उज्ज्वलताई आणि त्यांच्या टीमनं शिक्षणाच्या माध्यमातून समाजात बदल घडवण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे तो नक्कीच प्रशंसनीय आहे. खरं सांगायचं तर शीतल पाटलांची जी आपल्या नावापुढे आईचं नाव पहिल्यांदा यावं अशी जे आपण 4 वर्षापासून उपक्रम आपण इथे केलेला आहे, महाराष्ट्र सरकारने याची आता अंमलबजावणी केलेली आहे. पण मला नक्कीच सांगायला आवडेल, खरं तर मी माझी ओळख सुरुवातीला करून द्यायला हवी होती, कारण जी गौरीताईंनी माझी ओळख केलेली आहे ती थोडीशी जरासं काही गोष्टी त्याच्यामध्ये अजून ॲड करायला मला आवडलं असतं. मी राजकीय कुटुंबातली असले तरी माझं मूळ काम हे समाजकारण होतं. गेल्या 2000 सालापासून मी माझ्या समाजकारणाला सुरुवात केली. काटेवाडी हे माझ्या छोट्या गावातनं. मला आपल्या महाराष्ट्र सरकारची गाडी महाराज स्वच्छता अभियान ही एक चळवळ चालू होती महाराष्ट्रामध्ये, आणि अशातच मला एक सातारा जिल्ह्यातलं निढळ हे त्या ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पहिलं गाव आलेलं पाहण्याची संधी मिळाली. आणि मी ते गाव पाहिल्यानंतर असं मला वाटलं की आपणही हा प्रयोग आपल्या गावात का करू नये. कारण कुठलाही प्रयोग करायचा किंवा कुठलीही सुरुवात करायची असेल तर आपण आपल्यापासून सुरुवात करावी असा एक प्रघात आहे. आणि म्हणून मीही असं म्हटलं की मलाही माझ्या गावापासून सुरुवात करायची आहे कामाला. आणि मी 2000 सालापासून माझ्या गावामध्ये संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान राबवायची मोहीम सुरू करायचं ठरवलं. आणि हे करत असताना आज आजचा इथपर्यंतचा माझा प्रवास हा अत्यंत वेगळा आहे. दादांची पत्नी म्हणून किंवा एक पवार घराण्याची सून म्हणून जे लोकांना आम्हाला लोक ओळखतात, त्याहीपेक्षा माझा हा प्रवास बऱ्याच जणांना माहिती नाही. 2000 सालापासून मी या कामाला सुरुवात केली आणि मी माझ्या गावामध्ये सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की माझ्या गावामध्ये स्वच्छतेपेक्षा सॅनिटेशनची जास्त गरज आहे. कारण 80% लोकांकडे शौचालय होती. आणि त्याच दरम्यान केंद्र सरकारची निर्मल ग्राम योजना जी की सॅनिटेशनवर काम करते ती योजना सुरू होती. आणि म्हणून मी हे ग्राम स्वच्छता अभियान बाजूला ठेवलं आणि केंद्र सरकारची निर्मल ग्राम योजना सुरू केली. गावामध्ये मला प्रचंड विरोध झाला. सगळ्यांना वाटलं की आता दादांना बहुतेक मतं कमी पडत आहेत म्हणून नवीन वहिनी हा उद्योग सुरू केला की काय. काहींना असं वाटतं की राजकारण्यांना काहीतरी करायचं असतं एक टाइमपास म्हणून त्या गावात आलेल्या आहेत. पण नंतर माझ्या सिरियसनेस बघून माझ्याबरोबर लोक सुरुवातीला तयार नव्हती काम करायला. पण नंतर जेव्हा एखादी सून गावात येऊन रस्त्यावर उतरल्यानंतर हळूहळू हे गाव सगळं तयार झालं माझं काम करायला. आणि जवळजवळ 8 वर्षाच्या परिश्रमानंतर माझं गाव मी 2007-08ला सुरुवातीला मी निर्मल ग्राम योजनेमध्ये माझं गाव मला बक्षीस मिळालं. आणि नंतर 2008ला ग्रामस्वच्छता अभियानामध्ये काटेवाडीला स्वतंत्र 25 लाखांचं बक्षीस मी महाराष्ट्र सरकारकडून मिळवलं. तर ही माझ्या कामाची सुरुवात. आणि या कामाच्या सुरुवातीनंतर मी देशातलं पहिलं इको विलेज केलं. इको विलेज केल्यानंतर मी एक माझी NGO स्थापन केली, एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, जी बारामती तालुक्यापुरतेच पर्यावरणावरती काम करते. पर्यावरण, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण
अशा विविध विषयांवरती आम्ही कामं करतो. आपल्याला मला सांगायला नक्कीच आवडेल की पर्यावरण संतुलित ग्राम योजना जी नंतर महाराष्ट्र सरकारनं राबवली, ती काटेवाडीच्या सगळ्या कामावर त्यांनी ही योजना नवीन ॲड केली. आणि तसेच मी जे जलसंधारणाचं ओढा खोलीकरण आणि सरळीकरण, जे बारामती तालुक्यामध्ये जरी कॅनलची व्यवस्था तरी तो दुष्काळी प्रवण भाग आहे, पिकं वगैरे चांगली येतात, पण अनेक वेळा अनेक गावांना उन्हाळ्यामध्ये टँकर लावावा लागतो. तर मी माझ्या गावामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये ज्या गावांना जे ओढे नाले आटलेले असतात त्याच्यामध्ये त्याचा गाळा काढण्याचं काम सुरू केलं, जे की ओढा खोलीकरण आणि सरळीकरण या नावाने ओळखलं जात होतं. आणि मी काम केल्यानंतर जवळजवळ 86 गावातल्या टँकर बंद झाले. आणि त्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडेल की त्यानंतर ही पाण्याची जी शिवार योजना आहे, जलशिवार योजना, ही त्याच्यानंतर आलेली योजना आहे. तसेच आम्ही जेव्हा काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबवत असताना जेव्हा आमचं गाव पहिलं आलं, त्याच दरम्यान आम्ही प्रत्येक महिलेचं नाव तिच्या घरावर असायला पाहिजे असं म्हणून हे जे तुम्ही आता परवा 4 वर्षात जे राबवत आहे ते आम्ही त्या वर्षी राबवले. तर आता माझ्या काटेवाडीच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरावर महिलेचं नाव आहे. तर अशा म्हणजे सांगायचा उद्देश हा की अशा अनेक गोष्टी आम्ही तिथे राबवलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी विद्या प्रतिष्ठान ही आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केलेली संस्था आहे, ती 50 वर्ष झालेली आहेत. त्या संस्थेवरती मी गेली 25 वर्ष विश्वस्त म्हणून काम करते. तिथे 32,000 विद्यार्थी आहेत. जवळजवळ मेडिकल सोडलं तर आमचे सगळेच कॉलेजेस आहेत. आणि आपण सांगितल्याप्रमाणे 12वी नंतर स्टार्टअपसाठी जे तुम्हाला इन्क्युबेशन सेंटरची आपण मागणी करत आहात त्याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आणि महिलांतर्फे मार्फत प्रशिक्षण केंद्र काढण्यासाठी आपण मला बोलला, त्यासंबंधी सुद्धा मी जरूर आदरणीय दादांशी बोलेन. स्किल डेव्हलपमेंट आणि डिपार्टमेंटचे मंत्री महोदय श्री मंगलप्रभात तोडा साहेब यांच्याशीही चर्चा करेन. आणि मला सांगायला नक्कीच आवडेल की आपले जे विद्यार्थी आहेत, बारामती फक्त 2 तासावरती आहे. बारामतीला सुद्धा गेल्या 4 वर्षापूर्वीपासून इन्क्युबेशन सेंटर आहे. अनेक मुलांचे जे स्टार्टअप्स असतात त्याचा अभ्यास केला जातो आणि जे त्याच्यामध्ये उत्तीर्ण होतील किंवा ज्याचं प्रोजेक्ट नक्कीच चांगलं आहे त्यांना इन्क्युबेशन सेंटरतर्फे निधी दिला जातो आणि तिथे त्यांना त्यांचं जे काही प्रोजेक्ट आहे त्याला सहाय्य करण्यासाठी त्यांना तिथे ॲडमिशन दिली जाते. तर हे असं सेंटर बारामतीला आहे. तर आपण जरूर तुमच्या काही विद्यार्थ्यांना आता लगेचच जर काय करायचे असतील, त्याचे नवीन प्रोजेक्ट असतील, स्टार्टअप्स असतील, तर त्यांनी लगेच तिथे येऊन तुम्ही नक्कीच व्हिजिट केली. आपण सगळ्यांनी बारामतीला व्हिजिट केली तर अशाच प्रकारच्या गोष्टी पाहिल्या. आता एआयचा जमाना आहे. देशामध्ये पंतप्रधानांनी एआयचे कॉलेजेस सुरू करायच्या अगोदर बारामतीमध्ये एआयचे कॉलेजचा पाया भरला होता आणि आता त्याची बिल्डिंग पूर्ण झालेली आहे, आमचे कोर्स सुरू झालेले आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना एक राजकीय घराण्यातली मी असताना माझा तसा प्रत्यक्ष राजकारणाशी कधी संबंध नव्हता. पण शेवटी परिस्थिती असते ती कधी कुणाला कुठे नेऊन पोचवते हे सांगता येत नाही. पण प्रत्येक परिस्थितीला आणि त्यासाठी सामोरं जायला आपण नेहमीच तयार राहायला पाहिजे. त्यासाठी उत्तम संस्काराची गरज असते आणि ते उत्तम संस्कार आपल्या संस्थेतर्फे आपण आपल्या विद्यार्थ्यांना देत आहे. ही अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकाची बाब आहे. खरं तर सर्व विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं आहे की कराड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हार्डवर्क हीच सगळ्यात गोष्टीची गुरुकिल्ली आहे. तुमचं ध्येयापासून कधीही न डळमळता तुम्ही जर खरंच हार्डवर्क केलं, कष्ट केले तर नक्कीच तुमच्या यश पदरात पडणार आहे. त्यासाठी तुम्हाला उत्तम संस्काराची जोड असणं अत्यंत गरजेचं आहे.
आज महिला दिनाचा 60चा हा प्रयोजन असल्यामुळे माझ्या तमाम महिला भगिनींना या येणाऱ्या महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते. आपला प्रत्येकच दिन महिला दिन आहे असं समजायला हरकत नाही, कारण तेवढा विश्वास आपण जर आपल्यावर ठेवला तर नक्कीच आपली प्रगती कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते. सर्व सत्कार ज्यांचा ज्यांचा झाला त्यांचं कर्तृत्वाचं मी कौतुक करते. शीतल पाटलांसारख्या अनेक जण प्रोत्साहन देणारे असतात. किमान उशिरा तरी त्यांना उज्ज्वला पाटलांचं त्यांचं ते धाडस आणि कौतुक त्यांनी जे केलेलं आहे त्याच्याबद्दल मी खरंच त्यांचंही कौतुक करते, कारण मोकळेपणानं जे आहे त्याचं कौतुक सुद्धा करायला मोठेपण लागतं आणि ते तुमच्यात आहे. महिलांना दुसरं काय लागतं, थोडेसे कौतुकाचे शब्द, आणि तुम्ही ते दिले आणि सगळ्याच पुरुष जातीने ते करावं नक्कीच, कारण जे चांगलं आहे जे उदात्त आहे त्याचं कौतुक करणं त्यात कमीपणा असला आणि तुम्ही ते केलं त्याबद्दल तुमचंही मनापासून सगळ्यांचंच. कारण शेवटी कसं असतं की दोन्ही चाकं लागतात, एकमेकाला एकाचा आधार लागतोच. त्याप्रमाणे प्रत्येकाने असा आधार दिला तर नक्कीच प्रत्येक स्त्री पुढे गेल्याशिवाय राहतच नाही. त्यामुळे मला या कार्यक्रमासाठी आपण बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचीच आभारी आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि माझ्या तमाम महिलांना येणाऱ्या त्यांच्या पुढील गोष्टींसाठी आणि कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद.